जगातल्या कुठल्याच बापानं आपल्या मुलीला बाळा तुझं सासर सोडून दे आणि माहेरात येऊन राहा, तुला सुखानं सांभाळतो, असं कधीच आपल्या मुलीला शिकवायचं नाही. लग्न झालेल्या मुलीला चुकूनही असं शिकवायचं नाही. लग्न झालं ते सासर तिचं खरं घर आहे, तिथंच तिचा शेवट झाला पाहिजे. माहेरात खूप श्रीमंती आहे, माहेरात खूप धन आहे म्हणून धनाच्या बळावर मुलीला माहेरात आणून ठेवायचं नाही आणि तिच्या संसाराचा सत्यानाश कधी करायचा नाही. ती चुकत असेल, तिच्या सासरचे चुकत असतील, 1000 वेळा समजावून सांगा, पण तिला माहेरात ठेवू नका. माझ्या दादांनो, तुम्ही कशाच्या बळावर तिला माहेरात ठेवणार? तुम्ही आहेत, तुमच्या बळावर. तुम्ही किती दिवस आहात? कारण हे शरीर एक दिवस जाणार आहे. म्हातारी माणसं जसं वय वाढेल की त्यांचं आयुष्य कमी 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 झालेलं असतं, म्हणून तरण बाण लेकरू त्याला जीवनाचा साथीदार जोडून द्यायचा असतो. आम्ही गेल्यानंतर हिला दुःख होऊ नये, कुणाच्या तरी आधारे तिने जगावं म्हणून विवाह बंधनासारखं एक सुंदर सूत्र शास्त्र आपल्या संस्कृतीनं काढलेलं आहे की तिला जगता यावं, जीवनाचा साथीदार, जीवनाचा आधार मिळावा. मायबाप किती दिवस आपल्या सोबत आहेत, त्यांचं आयुष्य किती आहे त्याचा विचार करा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या बळावर नाही, धनाच्या बळावर जर म्हणत असाल की माहेरात खूप संपत्ती आहे आणि संपत्ती, या संपत्तीच्या बळावर माझ्या मुलीला मी सुखात ठेवेन, पण माझ्या ताईंनो, संपत्ती ही अशी आहे ना, ती चंचल आहे, ती कायम कुणाकडे राहू शकत नाही. रात्रीतून राजाचा रंक, रंकाचा राव, या घडामोडी घडत असतात. एखादा गरीब आहे म्हणून त्याला कधी हिनवायचं नाही, ते कधी रात्रीतून राजा होईल सांगता येत नाही, बरं का? हे सांगू शकत नाही कोणी. काल परवाची माणसं अरे गरीब आहेत पण आज वैभव पाहायला मिळत आहे. हा प्रारब्धाचा खेळ असतो, म्हणून कोणी गरीब आहे म्हणून कधी हिनवायचं नाही, आणि श्रीमंती मिळाली म्हणून उन्मत्त सुद्धा व्हायचं नाही, कारण कधी जाईल सांगता येत नाही. धन येताना नारळाच्या पाण्यातल्या सारखं येतं आणि जाताना कवठाच्या फळासारखं जातं. लक्ष्मी चंचल आहे. नारळात पाणी कुठून आलं आजपर्यंत कोणाला शोध लागला का? पण किती मधुर पाणी आहे. धन येताना नारळाच्या पाण्यासारखं येतं आणि जाताना कवठाच्या फळासारखं जातं. हत्ती जेव्हा कवठ खातो त्यास फोडून खात नाही, गटकन गिळून टाकतो. आणि त्याची शौच झाली, त्यानं खाल्लेलं बाहेर पडलं, मग ते कवठाचं फळ जशाच तसं बाहेर पडतं, पण आतला गर संपलेला असतो. कोठे गर जातो त्याचं उत्तर अजून कळालं नाही. कवठ जशाच तसं असतं पण गर नसतो त्याच्यामध्ये. म्हणून कधीच संपत्तीचा अहंकार करायचा नाही आणि संपत्तीच्या बळावर लेकी बाळीचं जीवन बर्बाद करायचं नाही. तिला म्हणायचं नाही मी तुला माहेरात सांभाळतो ये म्हणून, अजिबात नाही. हा, वाटतंय ना तुम्हाला तर तिला नेऊन द्या, पण तिला माहेरात आणायचं नाही. कोणी म्हणेल ताई आमच्या मुलीच्या सासरवाडीची लोक खूप त्रास देतात हो आमच्या लेकराला, सारखं तिला बोलतात, टाकून बोलतात, आमचं सोन्यासारखं लेकरू, आणि त्या लेकराचे हालहाल करतात ते लोक. एकतर मुलीचं लग्न जमवताना 100 वेळा विचार करा, 1000 वेळा चौकशी करा, नंतर निर्णय घ्या. भावनेच्या भरात कुठला निर्णय घेऊ नका, कारण लग्न म्हणजे काय बांगडीचा खेळ नाही, काच बांगडीचा. वाटलं की लग्न केलं, नको वाटलं की मोडलं, तसं नसतं. स्त्रीचं जीवन काचेच्या भांड्यासारखं आहे, खूप काळजी घ्यावी लागते त्याला. बांगडीसारखं तिचं जीवन आहे. 1000 वेळा विचार करा, नंतर निर्णय घ्या. आणि तुम्ही खूप पारख निरख करूनही जर तुम्ही चुकलात, तुम्ही फसलात, सासरवाडीची लोक जर चांगली नाही भेटली तर 1000 वेळा त्यांना हात जोडा, पाया पडा. 1000 वेळा हात जोडूनही त्यांच्यात परिवर्तन झालं नाही तर कायद्याचा आधार घ्या, पण लेकरू सासरात ठेवा. कायदाही त्या लोकांना मान्य नसेल आणि तुमची मुलगी जर त्याच लोकांनी स्वतःहून माहेरात आणून सोडली असेल, तुमची मुलगी जर नको असेल त्या लोकांना, तर मग एक काम करा, तुमच्या त्या मुलीला एवढं शिकवा, एवढं ज्ञान द्या, एवढं घडवा, तिला स्वतःच्या पायावर उभं करा. तुमच्या पाठीमागे तिनं तुमच्या म्हणजे भाऊ भाऊजाईच्या तोंडाकडे नाही पाहिलं पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. तुमच्या नंतर तिचं जीवन सक्षम झालं पाहिजे आणि वारंवार तुमची आठवण काढली पाहिजे. त्यानं बाबा आई तू
तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. नियतीनं मला धोका दिला, पण माझ्या माय बापानं माझं जीवन घडवलं. असं तिने तुमच्या पाठीमागे म्हणावं आणि स्वाभिमानानं जगावं. याच्यासाठी मुलीची थोडीशी काळजी घ्या. पण दक्ष चुकला इथे. दक्ष काय म्हणतोय? बाळा दे सोडून महादेवाला, येऊन राहा माझ्याकडे. असं शिकवायचं नाही बापानं आपल्या पोरीला. पण सती माता सुज्ञ, माता सती म्हणतात, बाबा हे काय बोलताय तुम्ही? महादेवाला सोडून दे. महादेव तर माझा श्वास आहे, महादेव माझा प्राण आहे, महादेवाला सोडू शकत नाही. मी त्यांची जन्म जन्मांतरीची पत्नी आहे. माझ्या दिवसाची सुरुवात महादेव आहे, माझी दिवसाची सांगता महादेव आहे, माझ्या श्वासावरही महादेव आहे. ऐसी सुबान आए आए न ऐसी शान, ऐसी सुबान आए न ऐसी शान, ऐसी सुबान आए आए न ऐसी शान. जिस दिन तुम आप में, जिस दिन तुम आप में
छवि बसाई, प्यासी आत्मा बन के जो गण शिव शरण में आई, शिव के ही चरणों में पाया, शिव के ही चरणों में पाया मैंने ये विश्राम। ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरी आई न शिव का नाम। माझ्या ताई दादांनो, सती माता म्हणतात, बाबा तुम्ही महादेवाची निंदा केली, मला म्हणतात महादेवाला सोडून दे, एक वेळेला मी तुमच्या पासून मिळालेलं हे शरीर सोडून देईल, पण महादेवाला सोडणार नाही। आणि खरंच माता सतीनं योग अग्नी निर्माण केला, महादेवाचं ध्यान केलं। ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ध्यान चालू केलं आणि योग अग्नीमध्ये माता सती लीन झाल्या। पुराण सोडून दिला उमापती महादेव। सती माता योग अग्नीमध्ये लीन झाले। शिवगण रडत होते, आई असं करू नको, आई आम्हाला सोडून योग अग्नीमध्ये लीन होऊ नको। आई भगवान शंकराला आम्ही काय उत्तर द्यावं ग? पण सती माता योग अग्नीत लीन झालेल्या जेव्हा पाहिलं, शिवगण पळत गेले भगवान भोलेनाथाकडे। भोलेनाथ, अनर्थ झाला,
माता योग अग्नीत लीन झाली, अनर्थ झाला. माता सती योग अग्नीत लीन झाली ही बातमी शंकराच्या कानावर आली. अरे पत्नीवरती खूप प्रेम करणारा पती महादेव हंबरडा फोडून रडायला लागला. महादेव भोळा देव आहे, भयंकर प्रेम करत होते माता सतीवर. हंबरडा फोडून रडायला लागले, टाहो फोडायला लागले. सती सती सती. भयंकर क्रोध आला, केसाची जटा उपटली, जमिनीवर आदळली. वीरभद्राची उत्पत्ती झाली आणि वीरभद्राला सांगितलं, जा दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करा. पाहता पाहता वीरभद्र आला. दक्षाच्या यज्ञामध्ये कुणाची भोई, कुणाची दाढी, कुणाचं नाक, कुणाचं गाल, कुणाचा हात कापायला चालू केलं. पाहता 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 अनेक यज्ञामध्ये सहभागी असलेल्या लोकांना ठार केलं, यज्ञ विध्वंस केले आणि दक्षाचं मस्तक ताडकन कापलं. भोलेनाथ आले, माता सतीचं शरीर हातामध्ये घेतलं, ब्रह्मांडात फिरायला लागले. सती 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 सती. हजारो वर्ष महादेव सती मातेचं शरीर घेऊन फिरत होते. किती वर्ष? हजारो. बोल नाही का माझ्या ताईंनो? असा त्रैलोक्यात सुद्धा असा पती नाहीये की पत्नी मरण पावल्यानंतर तिचं प्रेत हातावर घेऊन फिरणारा. माझ्या ताईंनो, महादेवासारखा पत्नीवर प्रेम करणारा पतीच अजून या जगात झालेला नाही. खूप म्हणतो आपण, आमच्या पत्नीवर खूप प्रेम आहे असं म्हणतो आपण, पण तिचा जर मृत्यू झाला, होऊ नये, पण तिचा जर मृत्यू झाला तर एक आठवडाभर काय, एक दिवस सुद्धा माणसं प्रेत घरात ठेवायला घाबरतात. लगेच तिचं प्रेत घराच्या बाहेर काढतात, किती प्रिय पत्नी असू दे. पण महादेव हजारो वर्ष सतीचं शव हातामध्ये घेऊन फिरत होते. एवढंच काय, सतीचा वियोग सहन होत नाही म्हणून सतीच्या मस्तकाची जी कवठी आहे त्या कवठ्या एकत्र केल्या आणि त्याच्यात मध्ये गळ्याची माळ तयार केली आणि गळ्यामध्ये घातली. महादेवाच्या गळ्यामध्ये कवठ्यांची माळ आहे. त्या कवठ्या कुणाच्या आहेत? सती मातेचे जे अनेक रूप झाले ना त्याच्या कवठ्या आहेत त्या. आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे माझ्या दादा काकांनो, पण तुम्ही कधीच प्रेम आहे म्हणून आपल्या बायकोची करंगळीची हाड कुठं खिशात घालून फिरत नाही आपण. काय कोणी एखादं, माझी पत्नी मला खूप प्रिय होती म्हणून तिच्या हाताची हाड माझ्या खिशात ठेवतो, नाही तर त्याची काहीतरी नक्षी करून गळ्यात घालतो, असं आहे का एखादा पती या जगामध्ये? नाही. पण महादेवासारखा प्रेम करणारा पतीच या त्रैलोक्यात नाही. सती 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 शोक करताय. माझ्या ताईंनो, महादेव शोक करतायत, पण महादेवाकडे या सृष्टीच्या संहाराचं काम आहे. श्री विष्णू म्हटले, माझे महादेव भोळे आहेत. पत्नीचं प्रेत ब्रह्मांडामध्ये घेऊन फिरतायत. लोक हसतील, सृष्टी चक्राचं जे काम आहे ते विस्कळीत होईल. म्हणून काय केलं भगवान श्री शंकरानं, श्री विष्णूनं सुदर्शन चक्र पाठवलं आणि महादेवाला नकळत सती मातेच्या शरीराचे त्या चक्रानं तुकडे 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 करायला चालू केले. सती मातेच्या शरीराचे तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठ तयार झाली. त्या शक्तिपीठांचा उच्चार मी काल केलेला आहे, पण या एवढा मोठा कथाभाग काल सांगायचा घाईमध्ये राहून गेला, कारण आपल्याला पुढे झाकी दाखवायची होती म्हणून ते राहून गेलं. म्हणून जो काही महत्वाचा एक सामाजिक संदेश देण्याचा देवी भागवतातला प्रमुख जो भाग आहे तोच मागे शिल्लक राहून गेल्यामुळे आज पुनरावृत्ती त्याची केली. 108 शक्तिपीठ तयार झाली. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. महाराष्ट्रात प्रमुख किती पीठ आहेत? तसं गाव तिथं देवी, प्रत्येक गावात जगदंबा आहे, प्रत्येक डोंगरावर भगवतीचं मंदिर आहे. या कलियुगामध्ये आई जगदंबेचा खूप मोठा महिमान आहे. तरीही महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठांना महत्व आहे. आणि 3.5 पीठ कशी तयार झाली तर मी सांगितलं तुम्हाला, कालही सांगितलं आणि आजही सांगते. सती मातेचं शरीराचा तुकडा जिथे पडला तिथे सुप्त रूपामध्ये, गुप्त रूपामध्ये एक चैतन्य राहिलं आणि त्याच चैतन्याला
भक्ताच्या हाकेला ओ देत तिनं सुंदर रूप धारण केलं. जशी भक्तांनी अंतःकरणात तिची प्रतिमा तयार केली ना तशी ती रूप धारण केली. तर तुळजापूरची माय भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी असे 3.5 पीठ आहेत. माहूरगडची रेणुका माता हे पूर्ण पीठ आहे. कसं आहे पूर्ण पीठ? तर तिथे रेणुका ही माता आहे, भगवती आहे आणि जमदग्नी महाराज हे शंकराचा अवतार आहेत. म्हणजे तिथे शिव आणि सती दोघे आहेत, शिव आणि शक्ती दोघे आहेत, म्हणून ते पूर्ण पीठ आहे. आता ही रेणुका माता म्हणजे भगवान परशुरामजीची आई आहे आणि जमदग्नी म्हणजे साक्षात शंकराचा अवतार, ते परशुरामजीचे वडील आहेत. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मातृपितृ भक्ती पाहायची होती परशुरामजीची, म्हणून जमदग्नी महाराजांनी सांगितलं, रामा आईचं मस्तक काप आणि माझ्या समोर आणून दे. परशुराम महाराज चकित झाले की आईचं मस्तक कसं कापून आणायचं? अरे जिनं जन्म दिला, जिनं घडवलं, जिनं वाढवलं तिचं मस्तक कापायचं. पण बापाच्या आज्ञेसाठी काल परवाच्या कथेत सांगितलं की पित्यासाठी एक मुलगा आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो, त्याचं नाव पितामह भीष्म. आणि एक दुसरा मुलगा आहे भगवान परशुराम, की वडिलांच्या आज्ञेसाठी आईचं मस्तक कापतायत. मस्तक कापलं आईचं आणि वडिलांच्या समोर आणून मांडलं. वडील खुश झाले. बाळा सांग तुला मी काय वरदान देऊ, मी तुझ्यावर खुश आहे. अरे किती माझ्या शब्दाला तू एकनिष्ठ आहे. बापाचा शब्द तू वेदाच्या वाक्य एवढा मानला, आईचं मस्तक कापून आला, काय देऊ तुला? बाबा एकच द्या, माझी माय जिवंत करा. तिथं आईवरचं प्रेमही लक्षात आलं. रेणुका माता जिवंत झाल्या, तोडलेलं मस्तक पुन्हा बसवलं. त्याच मायबापाची कावड घेऊन जेव्हा परशुरामजी तीर्थयात्रेला निघाले तर माहूरगड या ठिकाणी ते तिथे थांबले. तिथे जमदग्नीला ठेवलं. तिथेच रेणुका माता जमिनीमध्ये गेली. लेकराची आठवण आली म्हणून गळ्यापर्यंत वर आली. तेवढाच तिचा मुखवटा, तेवढाच तिचा तांदळा तिथे रेणुका म्हणून साकारलेला आहे. बोला रेणुका माता की जय. रेणुका रूपामध्ये आई जगदंबा तिथे आहे. आणि ती देवी काय करते सांगू तुम्हाला? रोगराई घालवते. त्या देवीचा फक्त तांदळाचंच दर्शन असतं, तिचं शरीर नाही. गळ्यापासून खाली जमिनीत गेलेलं आहे म्हणून तिचा तांदळात असतो. त्या जगदंबेचं काम हे आहे की रोगराई ती घालवते. कोणाला खरूज नाईटे असलं काही जर त्रास असेल तर रेणुका मातेची भक्ती केली जाते, तिची उपासना केली जाते, रेणुकेचं व्रत घेतलं जातं. आजही माहूरगडच्या रेणुका मातेला खरूज नाईटे वाहण्याची प्रथा आहे. आणि त्या रेणुकेची रूप महाराष्ट्रात जिथे जिथे आहेत तिथे सुद्धा त्या देवीला खरूज नाईटे वाहिले जातात. आपल्या जवळ मोहटा देवी देवस्थान आहे, ते सुद्धा रेणुकेचं ठाणं आहे. आणि त्या रेणुकेला सुद्धा खरूज नाईटे वाहण्याची पद्धत आज तागायत आहे. का ते रेणुका आहे. रेणुका म्हणजे रोग घालवणारी, रोग नष्ट करणारी. तुळजापूरची माय भवानी ऐका, की जी तुळजापूरची माय भवानी छत्रपती शिवरायांना प्रसन्न झाली. तिने भवानी तलवार दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून स्वराज्याचं स्वप्न तिने पूर्ण करून घेतलं. आज आपण पाहतोय छत्रपती शिवरायांचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला गेलेला आहे. महाराष्ट्रातलाच नाही तर भारत देशातला प्रत्येक माणूस एक वेळा एखादी गोष्ट विसरून जाईल, पण छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या इतिहासाला विसरत नाही. कारण तो इतिहास म्हणजे तुमचं आमचं अस्तित्व आहे. महाराजांनी जर इतिहास क्रांती केली नसती, स्वराज्य उभं केलं नसतं, तर आपल्या कपाळावर कुंकू काय राहिलं असतं? आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपले रीतिरिवाज बुडाले असते. अशी परिस्थिती होती 350 वर्षापूर्वी. देवळावरचे ध्वज फाडल्या गेलेले होते. देवळातल्या मूर्त्या छन्नी हातोड्याने भंग केल्या जात होत्या. देवळातले दिवे मालवल्या जात होते, घंटा उतरवून ठेवल्या जात होत्या. मंदिरांची स्मशानासारखी अवस्था झालेली होती. गायींची कत्तल केल्या जात होती.
माया बहिणींची आबरू लुटल्या जात होती. लहान लेकराचं अपहरण, तोंडा घासाशी आलेलं पीक, गाढवांचा नांगर फिरून जमीन दोस्त केल्या जायचं आणि म्हाताऱ्या माणसांचा कोंबडा करून त्यांची खिल्ली उडवल्या जायची. एवढा अमानुष अत्याचार चाललेला होता. या वादळाला कोण थांबवणार? मा साहेब जिजाऊ यांनी भगवतीची प्रार्थना केली, आई कौल दे, असं साहस दे, असं माझ्या मनगटात बळ दे की एका एका दुष्टाचं मी मस्तक छाटलं पाहिजे. आई असं मला बळ दे, आणि हे काम जर तुला माझ्याकडून करून घ्यायचं नसेल तसा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल की तो धगधगत्या लाभारसासारखा असला पाहिजे, त्यामुळे या दुष्टाला मातीमध्ये घातलं पाहिजे, तो प्रति सूर्यासारखा असला पाहिजे. आणि आई भवानीनं मा साहेबांची इच्छा पूर्ण केली. छत्रपती शिवरायांच्या सारखं सुंदर रत्न त्यांच्या जोडीमध्ये घातलं की जे या महाराष्ट्राचं सौभाग्य ठरलं. छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं सौभाग्य, स्वाभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. का त्यांनी केलं? आई भवानीनं सुद्धा राजमातेला कौल दिला. माझ्या ताईनो, ज्या ज्या वेळेला स्वराज्यावर संकट आली ना, त्या त्या वेळेला शिवाजी महाराज आणि मा साहेब जिजाऊ यांनी देवीचा धावा केला. आई आज माणसांचं बळ कमी आहे, आता तो बुद्धीचं बळ देण्याची गरज आहे. दे स्वामिनी स्फूर्ती